थँक्यू एव्हरीवन. सर्वांचे खूप खूप आभार. या ठिकाणी सर्वांनी आपला वेळ काढून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा सूरसुधान शौर्य सर या क्लासच्या वतीने आम्ही सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता मित्रांनो एवढंच मी म्हणू इच्छितो की बागों में फूल खिलते रहेंगे, हवा से पत्ते हिलते रहेंगे. की बागों में फूल खिलते रहेंगे, हवा से पत्ते हिलते रहेंगे और खुदा की मेहरबानी हुई तो आज मिले हैं उसी तरह बार बार मिलते रहेंगे, बार बार मिलते रहेंगे. सर थँक्यू. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझ्यासारख्या या छोट्या कलाकाराला आपण या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी सर्व किरण सर, नम्रता मॅडम, सागर सर सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. थँक्यू. सो गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद. आणि सर्वांना विनंती आहे कोणी स्नेहभजन केल्याशिवाय जायचं नाहीये. सर्वांनी स्नेहभजनाचा आनंद घ्यायचा आहे. थँक्यू. जरा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. योगेश प्लीज 2 मिनिटं इकडे ये. योगेश हा प्रोफेशनल अँकर आहे, पण आपल्याकडे प्रथम त्यांनी आज अँकरिंग केलं आणि खूप मला वाटतं सगळ्यांना खूप मजा आली आहे. सगळ्यांनी एन्जॉय केलं. तर मी किरण सरांना आणि सागर सरांना मंचावर बोलवते आणि योगेशचं सत्कार करायला सांगते. आणि तरी सुरुवात आपल्या S4 पासून केलेली आहे. तर त्याला ॲज अ ब्लेसिंग, टोकन ऑफ लव, फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याकडनं S4 कडनं हे पाकिट पण दिलं. खरोखरच ऍक्च्युली मी आपल्याला मगाशी सांगितलं सुद्धा होतं आणि आता पुन्हा एकदा सांगतो की खरोखरच मी ज्यावेळेस पहिल्यांदा या पहिला स्टार्टिंग ज्या सुरुवात केली सूरसुधान शौर्य सर या क्लासने, त्यामध्ये मी मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या वर्षापासून मी क्लास जॉईन केला होता. आणि ऍक्च्युली मी मिमिक्री आर्टिस्ट आहे. वेगवेगळे साऊंड इफेक्ट्स करणं, हिरो लोकांचे आवाज नकला करणं आणि त्याबरोबरच मी हळूहळू माझं मित्रांनो आहे ना प्रोफेशन वाढवत गेलो. आज खरोखरच मी जे काय आहे या ठिकाणी आहे ना या खरोखरच या क्लासचे खूप आभार व्यक्त करतो. आणि नम्रता मॅडम, सागर सर आणि किरण सर यांनी खरोखरच त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी आज आमंत्रित केलं तुमच्यासाठी, खास तुमचं मनोरंजन करण्यासाठी. आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जो मला स्टेज, जो पहिला स्टेज मित्रांनो मिळाला ना, तो या सूरसुधान शौर्य सर या क्लासच्या मार्केट मला या पहिला माझा जो सर्वात प्रथम मला स्टेज मिळालेला आहे. आणि त्यानंतर मी हळूहळू त्याच्यामध्ये प्रोफेशन वाढवत गेलो. आणि आज कल्याणमध्ये मी मित्रांनो खूप माझे कार्यक्रम होतात. लाईव्ह ऑर्केस्ट्रा होतो, कराओके सिंगिंगचे कार्यक्रम होतात, लेडीज लोकांचे गेम्स इव्हेंट्स वगैरे घेणे. त्यापासून मित्रांनो या वर्षी खरंच तुम्हाला सांगायचं गेलं ना 2025 माझ्यासाठी इतकं लकी आहे त्या विचार नको. या वर्षी कमीत कमी मित्रांनो हा 29वा शो माझा आहे, 29वा कार्यक्रम मी करतो एवढ्या 6 महिन्यामध्ये. फक्त अजून तर 6 महिने बाकी आहे. आणि खरोखरच सद्गुरूंची कृपा ती आणि खरोखरच नम्रता मॅडम आणि किरण सर, सागर दादांचे पण आशीर्वाद आहे. मी सतत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो आणि आज त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की आपण ही सुद्धा या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांनी आता जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि मग 2 शब्द किरण दादा का बोलतील. सूरसुधान शुरू हो गया. कभी बहुत से आदमी थे, बहुत से चले गए, बहुत से आदमी आ गए, चलते गए आते गए, चलते गए आते गए, लेकिन सूरसुधान पीछे हटा नहीं. सूरसुधान ने अपने 7 साल पूरे किए. असं बऱ्याच ठिकाणी होतं की लोक 300, 500, 1000, 1200 रुपये देऊन गायला जातात आणि 1-2-3 महिन्यात बंद होतात.
पण आपलं सूरसुदान कंटिन्यू 7 वर्ष चालू आहे. हे तुमचे पण मी आभार मानतो. तुम्ही असेच सतत गाणी म्हणत राहा आणि सूरसुदान पुढे होत. थँक्यू. आणि कोणाला काही जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी सावकाश जेवण झाल्यावर पण चालेल, काही हरकत नाही. आधी जेवून घ्या. And very big thanks to our music operator. Thank you for cooperating us. And our camera person, please come, because you are always behind the camera. आप हमेशा कैमरे के पीछे रहते हो. आज आपका भी हमारा कवरेज भी आपने काफी टाइम से किया हुआ है, लेकिन आप अभी तक हमारे सामने आए नहीं हैं. So all the best. And thank you once again for Balaji Production for doing a wonderful shooting and capturing all the good moments. Yeah. नमस्कार सर्वांना. आज आपण सूरसुदान शौर्य सेवा संस्था या संस्थेचा 7वा वर्धापन दिन अगदी जोशात आणि जल्लोषात साजरा केला. या संस्थेने मला भरपूर काही भरभरून दिले. 7 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी इथे जॉईन केलं होतं, मला वाटतं 6 वर्षापूर्वी, एक वर्षापर्यंत मी लेट असेल हां, तर मी कदाचित थोडासा लेट जॉईन केला. पण त्यानंतर माझी अशी प्रगती होत गेली की ताई आहेत, सागर दादा आहेत, त्यांच्या माध्यमातून खूप चांगली प्रगती होत गेली. आणि आमचा जो तिकडे भांडूपमध्ये अखिल भांडूप कलाकार कट्टा जो आहे, त्या कार्यक्रमामध्ये सगळी मदत आमच्या ताईंनी आपल्याला केलेली. आणि त्यामुळे आम्ही उत्तरोत्तर तिथे पण प्रगती केली. आणि ते सर्व त्याचा उगम म्हणजे सूरसुदान शौर्य सेवा संस्था. तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद ताई, सागर दादा, किरण दादा आणि समता ताई. धन्यवाद. नाही सर्वांना जेवण घेऊ दे. मग कोणाला काय बोलायचं असेल तर आपण ते हे करू. उत्ता कापी खाना खाली की सर. हॅलो, जय सद्गुरू. सूरसुदान शौर्य स्वर संस्था. खरं तर ही जरी 4 अक्षरं असली तरी आपण म्हणतो की ही 4 आपली जी मेन गुरु आहेत, आमची ताई नम्रताताई, किरणदादा, सागरदादा आणि त्याला साथ देणारी आमची समताताई. खरंच या लोकांना जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी प्रत्येक वेळीच म्हणत आलो नाही की ही जी माणसं आहेत ही कुठेतरी ईश्वराने एक वेगळ्या प्रकारची ह्यांची निर्मिती केलेली आहे. ह्यांना स्वार्थ हा शब्द ह्यांच्या शब्दकोशात नाही. फक्त आणि फक्त लोकांचं भलं कसं करता येईल, मग ते माध्यम कुठलंही असो. आयदर मेडिकली हेल्प करायचं असेल, फायनान्शियली हेल्प करायचं असेल, गाण्यामध्ये त्यांची प्रगती कशी करून घ्यायची असेल. अगदी म्हणजे आपण म्हणतो की जो बाथरूम सिंगर, म्हणजे आमच्यासारखे तर खरं आम्ही सगळे बाथरूम सिंगरच होतो, पण त्यांना एका स्टेजपर्यंत नेऊन ठेवणं म्हणजे फक्त असं नव्हे की आम्ही होम इव्हेंट्स घेतो. काशीनाथ घाणेकर मध्ये शोज केलेले आहेत, गडकरी रंगायतन सारख्या एका मोठ्या स्टेजवर पण आम्ही शोज केलेले आहेत. हा जो मान आयुष्यात आम्हाला कोणीही दिला नसता. हे जे आहे हे ह्यांचं श्रेय आहे. त्यांनी कितीही म्हटलं की एस्पोर आपला आहे, येस एस्पोर सगळ्यांचा आहे, सगळ्यांचा त्याच्या पाठीमागे सहभाग आहे. पण या पाठीमागची जी इच्छाशक्ती आहे, या पाठीमागची जी प्रेरणा आहे, या पाठीमागची जी मेन जी शक्ती आहे ही 4 माणसं आहेत. आणि ह्यांच्यामुळेच आपण हे चुकीचं आहे. सद्गुरु कृपा आहे आणि आमची शक्ती तुम्ही सगळ्या प्लीज आमची शक्ती ईच अँड एव्हरी एस्पोर मेंबर आहे. तुम्ही सगळे आहात, म्हणूनच आम्ही एवढ्या जोशात आणि एवढ्या आनंदाने सगळ्या गोष्टी पेलवतो. आणि हे सत्य आहे, आम्ही त्याच्याबद्दल नाकारत नाही. सद्गुरु कृपा आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेच.
त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. पण हे एवढे सगळे कष्ट करण्याची जी इच्छाशक्ती आहे, आज मला एक सांगा, हॅपीनेस म्हणून तुम्ही बुधवारी तुम्ही दुपारपासून हॅपीनेस फक्त ज्यांना शिकायचं आहे गाणं फुकट शिकवताय, रविवारी शिकवताय, मंगळवारी क्लास घेताय, गुरुवारी पुन्हा बाकीचे क्लासेस क्लासिकलचे चालू असतात, आपले होम इव्हेंट्स असतात, त्याच्यामध्ये दादांचं क्रिकेटचे दौरे असतात. ते सगळ्यांना माहिती आहे की ते किती मोठ्या पदावरती आहेत. ते कोचिंग भरत सर म्हणा किंवा सागर दादा म्हणा, किती मोठ्या प्रकारचे ते कोच पण आहेत. क्रिकेटमध्ये प्रावीण्य आहे. पण गाणी ज्यावेळेला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्याला एक दर दिवशी किंवा दर 2 दिवसांनी जे गाणं दिलं जातं, ही सगळी गाणी ऐकायची, त्याच्यामधलं आपण किती थोडंफार 19-20 आपल्या गाण्यामध्ये काय आहे हे सांगणं सगळ्यांना जमण्यासारखं नाही आहे ना. आम्ही ज्यावेळेला एखादं गाणं म्हटलं, ऐकल्यानंतर वाटतं अरे आपण खूप छान गायलं, पण त्यातल्या ज्या मेन त्रुटी आहेत, कुठे आपण कमी पडलो हे सांगणारी तुम्हीच आहात ना. हे आम्हाला समजणार कधी? आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की आम्ही खूप छान गातो. मी तुम्हाला माझं उदाहरण पूर्वीपासून दिलं की मी युनियन लीडर आहे, त्याच्यामुळे मी जिथे जिथे बँकेत शो केले सगळ्यांना वाटायचं दीपक छान गातो, कारण त्यांना चॉईस नसायचा. कारण मी लीडर असल्यामुळे त्याला माहीत कसं बोलायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न असायचा. सो म्हणून मी म्हटलं की गाण्यामधली जी प्रगती कशी करावी, डिक्शन हा प्रकार काय आहे हे खरं तर या लोकांपासून आम्ही शिकलो. नाही तर याच्या अगोदर डिक्शन हा प्रकारच माहीत नव्हता. तुझी मुशी कसंही आम्ही आपलं चालू होतं गाणं. हे जे डिक्शन आहे, हे डिक्शन शिकवण्याचा जो मेन भाग आहे हा ह्याने स्वीकारले. आपण क्लासेस खूप जातो, क्लासिकलला जातो, क्लासिकलमध्ये विशारद पण झालेले आहेत किंवा सुगम संगीतात पण खूप टॉप लोक आहेत. पण ते सुद्धा आपण ज्यावेळेला आता जर त्यांची गाणी ऐकली तर आपल्या लक्षात येतं हा कुठेतरी चुकलाय. हे काय लक्षात येतं? कारण त्याचं सर्व श्रेय ह्या लोकांना आहे. ह्यांनी जे आमच्या हृदयावरती जे काही बिंबवलं नाही की नाही हा शब्द असा पाहिजे, फिर मंडर फिरच पाहिजे, फुल मंडर फुलच पाहिजे, हे जे काय आहे हे शिकवलेलं आहे. हे यांचं मार्गदर्शन यांच्यामुळे आपण शिकलो नाही. आणि म्हणून मी परमेश्वराला हीच प्रार्थना करतो, दरवर्षी प्रत्येक वेळी मी बोलत असतो की आम्ही माझ्या ज्या काय 60-61 वर्षामध्ये जर का मी पूर्ण पुण्य केलं असेल त्याचं जे फळ आहे या निवृत्ती आणि या सौभाग्य मिळवणे परमेश्वराकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. सर्वप्रथम मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. माझं नाव MM सिंग आहे, सगळ्यांना माहितीच असेल. आणि गाण्यावरती एवढे माझं विशेष असं हे नव्हतं, म्हणजे कधी मी गात नव्हतो. फक्त शाळेत सोशल हे असं सोशल गॅदरिंग असेल तेव्हा थोडंफार गायचो. त्याच्यानंतर काही गायण्याचा संबंध आला नाही. पण जेव्हा मी सिनियर सिटीजन झाल्यानंतर आमच्या नंदादीप सिनियर सिटीजन ग्रुपमध्ये जेव्हा मेंबर झाल्यानंतर फर्स्ट टाइम मी तिकडे आमच्या ग्रुपमध्ये गेलो तर राजेश नाडकर्णी जे माझे गुरु आहेत त्यांनी प्रथमच विचारलं तुम्हाला गाणं गाता येतं का. म्हटलं कधी गायलं नाही मी गाणं, पण मी प्रयत्न करतो. तर मी त्यांना गाणं गायलं, चांद सी महबूब हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. तर हा गाणं मी म्हटल्यानंतर सरांनी काय केलं, आपको बहुत अच्छा गाणं आता है. त्याच्यानंतर त्यांनी माझं नाव होतं ना ताईंच्या जवळ इंट्रोड्यूस केलं. आणि मग हळूहळू मग मी रोज येणारी गाणी गात राहिलो. ताई मला त्याच्यावर काय काय मार्गदर्शन करत राहिल्या. तर असे 2-3 वर्ष केलं. आज 3रं वर्ष आहे माझं. 2022 पासून ते आज 25 वर्ष 2025. ह्या 3 वर्षात माझी स्वतःची प्रगती एवढी आहे की मी बिनधास्तपणे स्टेजवर पण गातो. आणि माझं ठीक आहे, मला काय एवढं मोठं ज्ञान नाही आहे पहिली गोष्ट माझं,
मला आलाप काय, अंतरा काय, मुखडा काय ह्याच्यात अजिबात माहिती नाही आहे. मी म्हणतात ना KG पासून ती 5वी 6वी नाही, डायरेक्ट KG पासून मी 10वीला बसलोय आणि 10वीच्या वर्गात 10वीची मी एक्झाम देत आहे. त्या एक्झाम मध्ये मला किती मार्क मिळतील मला काय माहिती नाही, पण जो गाणं म्हटल्यानंतर मला मानसिक संतोष मिळतो ते फार महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय माहिती, हे गाणं गाताना माझं आता असं मला फिलिंग होत आहे की माझी जी एक प्रकारची ऍक्टिव्हिटीज आहे ना, डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये रुटीन मध्ये आलाय. तर आता माझं टाइम टेबल, मी एक टाइम टेबल आखलेलं आहे. टाइम टेबल असा 4 ते 6 मला गाणं गायचंच आहे. माझ्याजवळ सिस्टम घेतली आहे, त्या सिस्टमवर 2 तास मी कुठलंही गाणं म्हणणार. टास्क असेल नसेल, मला कुठे प्रोग्रामला गायचंय नाही गायचंय ते सगळं धरून मी 2 तास प्रयत्न करतो गाणं गायचं. पण ते गाता 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 हळू माझं इम्प्रूव्हमेंट आलं आणि मला स्वतःबद्दल माझ्यावर कॉन्फिडन्स आला की मी आता गाऊ शकतो. तर तुम्ही लोक बघतात S4च्या ग्रुपमध्ये मी गाणं गातो आणि त्याचप्रमाणे छोटे छोटे कुठे माझे फ्रेंड सर्कल आहेत ते म्हणतात आपण इकडे जाऊया तिकडे पण मी गाणं गातो. तर हे सर्व श्रेय आमच्या S4चे नम्रता ताई, सागर दादा, किरण दादा आणि सद्गुरूंची मेहरबानी आहे जी मी चांगल्यापणे गाऊ शकतो. आणि माझी हीच इच्छा आहे ह्याच्याहून चांगलं मी कसं गाईन ह्याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो. आणि मी ताईंना सांगितलं पण आहे, माझ्याजवळ फार मिस्टेक होतात माझ्या गाण्यामध्ये, पण काय मी राहतो सायनला आणि ठाणं काय मला येणं जाणं प्रॉपर जमत नाही. म्हणून त्यांना सांगितलं तर पावसाचं सीझन आहे, पावसाचं सीझन संपल्यानंतर मी आत्रे क्लासमध्ये येऊन 4, 5, 6 वेळा जेवढं वाटेल तेवढ्या वेळा येऊन मी माझी जी काय त्रुटी आहे, कमतरता आहे, जे माझे फॉल्ट्स आहेत ते फॉल्ट मी ताईजवळून करेक्ट करून घेईन आणि चांगलं गाण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. ये अच्छे से नहीं बोल पाती हूँ. आज पहली बार मैं कुछ कहना चाहती हूँ. मैं जब से S4 से जुड़ी हूँ मुझे बहुत अच्छा लगता है. इन लोगों का नेचर और इनके अंदर जो वो है कि मतलब सिंगिंग में सुधारना, कैसे सुधारा जाए हर एक को. ये किसी को ये नहीं देखते हैं ये कौन है वो कौन है, नहीं, ये सिर्फ यही देखते हैं कि जो भी गाना हम गाते हैं उसे अच्छे से गाया जाए. अभी इन्होंने जो फ्री ऑफ कॉस्ट हैप्पीनेस के लिए सिंगिंग शुरू किया है वो बहुत अच्छा है. उसमें भी पूरा सब सिखाते हैं कैसे क्या करना है. और हम जब गाना गाते हैं, हम सुनते हैं गाना और गाते हैं, हम सोचते हैं बहुत अच्छे से गाया है, लेकिन नहीं, ऐसा नहीं होता है. उसमें बहुत सी मुर्गियाँ और जो भी वेरिएशंस वगैरह होते हैं उसकी पूरी नॉलेज ये देते हैं सबको और बहुत अच्छा लगता है. मैं तो यही ईश्वर से प्रार्थना करती हूँ कि S4 दिन दुगनी रात चौगनी तरक्की करें और सदा फूले फले. जय सद्गुरु. बस माझे काही अनुभव सांगणार आहे की गमतची तरी मी गाण्याकडे कसा वळलो. तर फार मोठं काही सांगणारे असं नाही की महत्त्वाचे टप्पे सांगणारे की शाळेमध्ये असताना आम्हाला राष्ट्रगीत शिकवायच्या बाई. तर त्या राष्ट्रगीताची चाल माझी चुकली तेव्हा त्यांनी माझ्या एवढा कानाखाली आवाज काढला की तेव्हा माझ्या डोळ्यासमोर 40-50 तारे चमकले, स्टार आपल्या हल्लीच्या भाषेत. पण गंमत अशी आहे की तेव्हा ते मला 20-25 स्टार मला मिळाले होते. गंमत अशी आहे की त्याच्यानंतर परवाच मला नम्रताईने 5 स्टार दिले. गंमत अशी आहे की तिकडे मी कानफटात खाल्ली तरी देखील मला 25 स्टार मिळाले. पण इथे माझं गाणं चांगलं झालं तरी माझं दुःख काय, नम्रताईने फक्त स्टार मला 5च दिले. हे मी सांगू इच्छितो. तिथे कानफटात खाल्ली तरी 25-30 स्टार माझ्या डोळ्यासमोर चमकले. पण तुम्ही जेव्हा 5 स्टार दिले, आता ह्या 2 स्टारमध्ये किती फरक आहे हे मला तुम्हाला सांगायचं. दुसरी गोष्ट की योगायोग म्हणजे असा, माझ्या आयुष्यात बरेच योगायोग झाले. योगायोगाने त्या माझ्या ज्या बाई होत्या ज्यांनी मला स्टार दाखवले कानाखाली आवाज काढून, तर त्यांचं पण नाव योगायोगाने विनीता राणे होतं. म्हणजे 2 राणे मॅडम मध्ये किती फरक आहे आणि ह्यांचं नाव नम्रता झाले. त्याच्यानंतर बघा एक तुम्हाला अशी एक मजा सांगतो की आपण ज्याला बाथरूम सिंगर म्हणतो, म्हणजे ज्याला ज्या व्यक्तीला गायची आवड असते
परंतु त्याची हिंमत नसते सगळ्यात समोर गाणं म्हणायची, त्याला आपण म्हणतो बाथरूम सिंगर. पण S4 मध्ये येण्यापूर्वी मी बाथरूम सिंगर पण नव्हतो, कारण तेव्हा मी चाळीमध्ये राहत होतो. त्या चाळीत असल्यामुळे कसं कॉमन प्लेस असायची आंघोळीला पुरुषांसाठी, त्यामुळे मी बाथरूम सिंगर पण नव्हतो. पण S4 मध्ये आल्यानंतर मी बाथरूम सिंगर झालो. आणि त्याच्यानंतर जे काही पुढे माझी जी काही प्रगती होती ती मला वेळोवेळी नम्रताई ज्या काही सांगतात त्याच्या प्रत्येकी फॉलो करतो. आणि त्याच्याप्रमाणे मला जेवढं काही जमतं तेवढं मी शिक्षणाने त्या गोष्टी माझ्या आचरणात आणायचा प्रयत्न करतो. त्याच्यात तुम्हाला आणखीन एक गोष्ट अशी सांगायची आहे, जसं आपण म्हणतो की वड्याबरोबर चटणी फुकट असं सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो, तसा मला एक असा अनुभव आला की नम्रताईंमुळे मला वड्याबरोबर चटणी फुकट म्हणजे असं गाण्याची निःशुल्क त्या म्हणजे सगळ्यालाच आपल्याला मार्गदर्शन करतात. पण त्याच्या जोडीला मला डान्सिंग ते पण मला त्यांनी विचारलं, मी हो म्हटलं. त्या प्रोत्साहन देतात मला. तसं येतो वेळ वाकडं तसा नाचता येणं अंगण वाकडं तसं माझं अंगण जाती वाकडं नसेल असं मला वाटतं. पण ते हे झालं. आणि त्याच्यानंतर की आणखीन त्याच्याबरोबर मला फायदा काय झाला की माझी चित्रकलेला सुद्धा नम्रता यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं. आणि ही जी 2 चित्र आहेत, आता तुम्हाला माहिती असेल की आत्तापर्यंत मी आपल्या कोणाचा वाढदिवस असला किंवा काय फंक्शन असलं की याची वेगवेगळी चित्र काढतो. तर त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे ह्याच्या मागची संकल्पना सांगतो, ह्याच्यापेक्षा आधी ह्याची सांगतो. ह्याच्यात मी काय दाखवलंय की ज्या वेळेला कुठलाही कलाकार असा बसतो एखादी कला व्यक्त करायला, तेव्हा त्याला अचानक काहीतरी सुचतं. तर तेव्हा मला अचानक माझ्या लक्षात आलं की नम्रताताईंच्या नावामध्ये 7 अक्षरे, 7 सूर. इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात, 7 सूर असतात, त्यांच्या नावामध्ये पण 7 अक्षर आहेत. तर ते सगळं एकत्र गुंफायचा प्रयत्न केला मी. आणि ह्याला आपण काय म्हणतो भिंगरी. ही भिंगरी काय असते की कधी थांबत नाही, वाऱ्याबरोबर अशी सतत फिरत असते. म्हणजे S4चे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत नुसत्या गाण्याचे नव्हे, डान्सिंग पण आणखीन पण कुठलं काय असेल तर त्या ॲक्टिव्हिटीज थांबणाऱ्या नाही आहेत. तर त्या सतत अशा पुढे 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 सर्क्युलेट होत राहणार आहेत. आणि त्याच्यात सुद्धा आपण असं म्हणतो की वारा हा आपल्याला जाणवतो पण वारा दिसत नाही. तसं आपल्या त्रिमूर्तींमध्ये सागरदाता आणि नम्रता आपल्याला दिसतात, पण हे सगळ्याच्या कोणापुढे हलतं, वारा पुढे, वाऱ्याचा भूमिका कोणाची आहे किरणदादांची, तिथे मागे असतात. आणि त्यांच्या प्रोत्साहन यांना दोघांना असतं आणि हे तिघे आपल्याला प्रोत्साहन देतात. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे मला बघा काय फायदा झाला की S4मध्ये आल्यावर गाण्याचा तर माझं हळूहळू म्हणजे ज्ञानात भर वाढायला लागली. चित्रकलेमध्ये मला स्कोप दिला, डान्सिंगमध्ये स्कोप दिला. आणि दुसरी गोष्ट की आणखीन एक तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगायची म्हणजे अशी की मध्ये मी तो मेरा नाम लोक ते जेव्हा गाणं म्हटलं आणि डान्स केला तेव्हा माझ्या काही ओळखीच्या मित्रांना वगैरे मी असं आठवलं जातो. तर त्यांनी मला पहिलं काय विचारलं, अरे तू S4मध्ये गाणं म्हणायला जातोस का नाचायला जातोस? तर म्हटलं आम्हाला तिकडे फुल स्कोप असतो. म्हणजे हे जे आहे तर त्यांच्या एवढा फरक लक्षात आला. त्याच्यानंतर आणखीन एक मला एक अशी एक ज्याला आपण विशफुल थिंकिंग म्हणतो की S4 म्हणजे कसं, Sची नावं ही 4 आहेत ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण इंग्रजीमध्ये पत्त्यामध्ये जे एकी असतात त्याला आपण S म्हणतो. म्हणजे आपल्याला हे सध्या जे कराओकेचं फील्ड आहे किंवा संगीत क्षेत्राचं फील्ड आहे त्याच्यामध्ये आपल्या S4ची कामगिरी एवढी वाढू दे की जे पत्त्यातले 4 एक्के असतात तिथे सगळे आपल्याला घेतात. तर ह्या S4चं रूपांतर 4 एक्क्यामध्ये व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्याकडे मी जमेल तसा प्रयत्न करणार आहे. आणि दुसरं योगायोग असा, मला योगायोगांवर खूप विश्वास आहे की ज्या वेळेला मी S4मध्ये प्रवेश घेतला त्यावेळेला योगायोगाने गाणं कुठलं होतं तुमच्या लक्षात नसेल, माझ्या लक्षात येईल, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा. त्यामुळे आलो आणि योगायोगाने म्हणजे जी काही माझा प्रवास झाला गाण्याच्या सुधारण्यामधला त्यातलं नेमकं कालचं गाणं कुठलं होतं, वो सब ये गाणे का और बजाने का हे झालेलं आहे. आणि म्हणून मी मला हे सांगतो की ह्या फॉरेस्ट रूपांतर 4 एक्क्यामध्ये व्हावं. आणि त्याप्रमाणे मी डिझाईन पण केलं होतं. त्याचा जर तुम्हाला उपयोग करता आला तर जरूर. ठीक आहे. मला एक यांची चांगली गोष्ट सांगायची आहे. म्हणजे ॲज अ
म्हणजे काही असेल, एज्युकेशन असेल, सगळ्या बाबतीत ते मोठे आहेत. त्यांनी सगळ्याचं ज्ञान आहे, त्यांना सगळं टॅलेंट आहे, सगळं आर्ट आहे. बट ही इज अ रिअल स्पोर्टिंग पर्सन. खरंच जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खूप स्पोर्टिंगली घेतात सगळं. आज तुम्ही बघत असाल की ग्रुपवर माझं आणि त्यांची एवढी मजा मस्करी चालू असते, पण ते कधीही त्याला सिरियसली घेत नाही. असं नाही आहे की डझंट नो किंवा त्यांना कळत नाही की आपण मस्करी करतोय किंवा काय, पण त्यांना असं वाटतं की चला आपल्यामुळे बाकीच्यांना त्याचं एंटरटेनमेंट मिळते, म्हणून ते आपली जे काय आमचं दोघांचं चालतं, ही ऑल्सो एन्जॉय, मी पण एन्जॉय करते. आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना पण वाचताना खुदू हसायला येतं. नक्की येतं की नाही? नुसतं खिडकीवाले बाबा बोलला तरी काय होतं तुम्हाला, हो की नाही? म्हणजे खरंच एक चांगल्या मनाचा एक माणूस आहे आणि व्हेरी मच मल्टी टॅलेंटेड आहे. सगळ्या ह्याच्यात हुशार आहेत. फक्त एकच गोष्ट आहे, बडबड खूप करतो. आणि मगाचपासून ते गप्प होते, मी त्यांना विचारते काय गप्प आहेत, ते सगळ्याचं हे त्यांनी आत्ता काढलं बाहेर. जेवढं गप्प होते तेवढं ते 2 तास त्यांनी इकडे बडबड करून काढले. आणि दुसरं म्हणजे त्यांची अर्धांगिनी वीणाताई, लवकर इकडे या. काय म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की आज आपण डान्सिंग लीग दिलंय. आज यांचं पण एज काय कमी नाही आहे. शी इज ऑल्सो 68 years old. पण ज्या प्रकारे ते नटतात, त्या नाचतात, खरंच हॅट्स ऑफ टू यू. खूप दोघंही, त्यांना पण प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स कोणाला नाही आहेत, सगळ्यांना आहेत. असं कोणी नाही आहे जगात की ज्याला प्रॉब्लेम नाही आहे कुठचा. पण कधीही ते त्याचा पाऊ न करता त्याच्यातनं बाहेर पडून कसा आनंद मिळवायचा हा प्रयत्न करतात. सो या जोडीला सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे अशी की आपण बघतो की दुनियेमध्ये दुसऱ्याला व्यसनं लावणारी बरीच लोक असतात. व्यसनं म्हणजे काय? व्यसनं म्हणजे दारू सिगरेट असं नव्हे. व्यसन म्हणजे, मी आता व्याख्या सांगतो कारण मी याच्यावर लेक्चर देतो म्हणून सांगतो. म्हणजे जेव्हा मेडिकल फिटनेसचा मी लेक्चर देतो तेव्हा विद्यार्थ्यांना पण सांगतो की व्यसन म्हणजे अशी गोष्ट की जी गोष्ट ठराविक वेळेला ठराविक प्रमाणात आपल्याला जर करायला मिळाली नाही तर आपण अस्वस्थ होतो आणि आपल्याला ते काहीही आपल्याला आणि काहीही आपल्याला मग त्याच्यातनं सुचत नाही. आता झालं ना, थोड्या वेळी आपण जरा आता सगळ्यात मेन गोष्ट, आपण गेल्या वेळेला आय थिंक काय ना काहीतरी एक असं गोष्ट देतो जी आपल्या घरी राहते आणि आपल्याला S4 नेहमी ती डोळ्यासमोर दिसते. तर आणि ना सगळं, तर ह्या वेळेला आपण सगळ्यांनी एक येऊन इकडे घ्यायचे ते S4. किरण लवकर ये ना. अच्छा जेवतोय, बरं जाऊ दे. एक मिनिट जरा. हे बघा, हे किचन आपण बनवलंय. त्याच्यावर एका साईडला S4 आहे आणि एका साईडला शूरसुदान शौर्यस्वर. आता सगळ्यांच्या चाव्या कोणाच्या हातात आहेत? सगळ्यांच्या चाव्या कोणाच्या हातात आहेत? S4च्या. सगळ्यांच्या चाव्या कोणाच्या हातात आहेत? म्हणजे तुम्ही चावी हरवता कधी नाही, म्हणजे तुम्ही कायम S4 बरोबर राहावंच लागणार. सो सगळ्यांनी मिळून एक करून हे घ्या. काय शब्द
Thank you.